आमचं बोलणं झालंय. आमच्या लेकीसाठी आम्ही हा निर्णय घेतलाय. पण का कोणास ठाऊक माझा ना तुमच्यावर विश्वासच बसत नाही. माझ्याप्रमाणे तुम्ही सुद्धा नाटक करत नाही आहात ना? काय खरंय काय खोटंय काहीच कळत नाहीये. कधी कधी वाटतं दादा आणि मीरा वहिनी जे बोलतात ते खरं आहे. कधी कधी वाटतं की आईचं खरं आहे. आय एम टोटली कन्फ्युज्ड. एक तर वेदा सापडत नाहीये. नक्की कुठे असेल? बघितलंस, तुला सांगत होतो मी, आपण आपल्या आयुष्याचा इतका मोठा निर्णय घेतोय आणि हिला हे नाटक वाटतंय. ही हिची रिॲक्शन. आणि ह्या सगळ्यात वेदाला त्रास होणार तो वेगळा. मीरा, परत एकदा विचार करूयात आपण. माझा विचार करून झालाय. तुम्ही प्लीज. अगं तुझा विचार करून झालाय. हिचं काय? आपण इतका मोठा सॅक्रिफाईस करतोय आणि हिचा विश्वास बसत नाहीये. बरोबर बोलतोय. मला वाटतंय घरात कुणाला तरी माहिती, पण ते शिवनात तर खरीच दिसतात. कुणाला माहित असेल ते? सगळेच विचित्र वागतात. काहीच कळत नाहीये. आई पण आज जरा विचित्रच वागलीये. आधी स्वतःच पोलीस कंप्लेंट केली. पोलीस जेव्हा घरी आले तेव्हा मला नर्मदा आत्याला बोलवायला सांगितलं. मी बाहेर आले तर पोलीस गेले होते. मी आईला विचारलं तर तिने काहीच सांगितलं नाही मला. इतका इम्पॉर्टंट टॉपिक. गाइस 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 लवकर 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 काय घरात ना घरात आपल्या काहीतरी गडबड आहे. काहीतरी मोठं घडतंय घरामध्ये. सांगतो मी तुला, काहीतरी मोठं घडतंय. काय घडतंय? ते नाही माहिती. मग कशाला सांगायला आलास बावळट? असं म्हणजे मी घरामध्ये फिरत होतो तर हॉलमध्ये कोणीच नाहीये, किचनमध्ये कोणीच नाहीये, बाहेर कॉरिडॉरमध्ये कोणीच नाहीये, इवन गार्डन मध्ये गेलो कोणीच नाहीये. अरे पण आपण आहोत ना. माया 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 डार्लिंग, बघ तेच म्हणतोय मी. फक्त आपणच आहोत, बाकी घरात कोणी नाहीये. म्हणजे मंजिरी मामी नाहीये, मीरा नाहीये, तो मीराचा पप्पा आणलाय ना तो पण नाहीये. हा फक्त अथर्व आहे, तो काय बसलाय त्याच्या रूम मध्ये नेहमीप्रमाणे. बाकी कोणीच नाहीये. अरे बापरे, म्हणजे काहीतरी घडतंय पण कळत नाहीये. अरे नक्की सांग ना काय ते. एक मिनिट. मगाशी अनन्या आली होती ना, ती काय म्हणत होती की पोलीस मीराच्या बापाला घेऊन जायला आलेत म्हणून. मग आपण बाहेर जाऊन बघितलं तर तिथे कुत्रही नव्हतं, नाही का? हा, मला वाटतं ना की अनन्या पण डोक्यावर पडलीये. नाही नाही नाही, घरात काहीतरी खूप गंभीर घडतंय जे आपल्यापर्यंत पोहोचवलं जात नाहीये. ठीक आहे ना, पोचवलं जात नाहीये तर चांगलंय ना. असं लोक त्यांच्या जमेल्यात पडायचं, आपण प्रॉब्लेम मध्ये येणार. सेफ आहोत आपण, ओके. अरे पण खजिन्याचं काय? डॅड, तुम्हाला खजिना महत्वाचा आहे की स्वतःचा जीव महत्वाचा आहे? दोन्ही. आता काय आहे तुमच्याकडे? जीव आहे ना.
मग तो वाचवा. उगाच जास्त प्रॉब्लेम क्रिएट करू नका स्वतःसाठी. ह्यांच्यामध्ये पडायचं आपण आणि आपण प्रॉब्लेम मध्ये यायचो. काही नाही, काही गरज नाही. आपण सेफ राहूया आणि परफेक्ट टाइम मिळाला ना कल्टी मारूया इकडनं. हे अजित, पुन्हा जर पळायचं नाव काढलंस ना तर सगळ्यात आधी तुला या घरातून हाकलून टाकेन. तू मी तसं नाही म्हणत आहे. मी फक्त नो, यू लिसन टू मी. तुझ्याशी लग्न मी हा फालतू संसार थाटायला केला नाहीये. वेदा, वेदा, वेदा बाळा, बघ ना तुझी आई आली आहे. ए वेदा बाळा, ए वेदा, वेदा बघ ना आई आली आहे तुझी. वेदा बघ ना. वेदा, वेदा उठ. मीरा, ते तुमच्या डॉक्टर म्हणतात ना की सॉरी, आम्ही खूप प्रयत्न केले पण आम्ही पेशंटला वाचवूच शकलो नाही. तसंच माझंही झालंय. तू खूप उशीर केलास मीरा. मी खूप वाट पाहिली. माझ्या संयमाचा अंत झाला म्हणून मी वेदाला स्वतःपासूनच वाचवू शकले नाही. सॉरी. वेदा,